तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जस्ट सकाळ झाली का ते कोणच्या मुलं. तर मी झोपलो होतो 9:30, म्हणजे आता जस्ट उठलोय. तर हे आपले मुंबईचे सुप्रसिद्ध बँड नेटिव्ह बँड यांचे मुलं जे आता सकाळी आले होते, एंट्री मारली फक्त. तर मी जस्ट उठलो आणि आत्ता म्हणजे आपलं कालचं तुम्ही जल्लोष बघितला असेल. आपल्या रत्नवाईची पालखी म्हणजे अंग तो काढला होता, तो जल्लोष बघितला असेल. तसाच जल्लोष आता आज म्हणजे रात्री पालखी निघणार आहे रत्नेश्वरी आईची 10 वाजता. तो पण जास्त जल्लोष असणार आहे. तर कोणच्या मुलं, तर यांच्या मुलं. जर हा बँड वाजला नाही ना तर म्हणजे आम्हाला जसकर गावात पालखी वाटणार पण नाही, बरोबर ना. तर काय माहिती आहे का, यांना वाटलं बरेच वर्ष झाले असेल ना, आम्ही जन्माला नसतो. तर आमचा बँड तेव्हापासून आहे 100 वर्षापासून. किती वर्ष झाले? 100 वर्षापासून नाटक. आणि काय असं आहे या गावात, या पालखी राहते, पालखीचा सोहळा राहते. आणि बॉम्बे नेटिव्ह बँड मुंबईचा फेमस बँड आहे. आणि या 100 वर्षापासून इथे येतो. कसं वाटतंय जसकर गाव वाजवायला, कसं वाटतंय? चांगलं वाटतं एकदम. तुम्ही आईसाठी येतो डायरेक्ट? हा, आईसाठी. तर आपल्या रत्नवाईचा खास बँड मानला जातो हा मुंबईमधला. तर खास बँड म्हणजे आता तुम्हाला सांगायला नको, आमच्या गावात फक्त एकच गाणं असतं, फक्त आई माझी कोणाला पावाली, एकच. त्याच्यानंतर दुसरं काय वाजवला तर त्याला तिथंच ए भाई बंद कर, काय बरोबर ना, बंद कर. ते आम्हाला ते धंद्याला चालत नाही इकडं. फक्त आईचा, आई माझी कोणाला पावाली.
तर हा गाणं वाजल्याशिवाय आम्ही राहत नाही. तर हे बघा अंगावर काटायला बघा फोटो वाटते तरी लाईव्ह डायरेक्ट. ही आमची खासियत आहे दसखा गावात. 3 दिवस असा जल्लोष असणार आहे. ह्या फक्त इतकंच दूर. तर असंच जल्लोष तुम्हाला रात्री बघायला भेटणार आहे. रात्री 10 वाजता आपले रत्नवाईची पालखी निघते. तर मी तर जाईल बघायला भेटणार आहे काय जल्लोष आहे आणि किती क्राऊड असणार आहे. तर या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आता मी थोड्या वेळात फ्रेश होत आहे. याच्यामुळे मी उठलो. या आल्यावर झोप झाली असते. तर रात्री मी 3:30ला काहीतरी झोपलो असेल. तर आता उठलो. आता जरा फ्रेश होत आहे आणि मग डायरेक्ट आपल्या मंदिरामध्ये जाऊ. तर चला आपण नंतर भेटू. चला. तर आता माझी तयारी वगैरे झाली आहे. आता चालू होतो मी मंदिरामध्ये. मम्मीला पण दर्शन घ्यायचं आहे आणि लवकर यायचं घरा. काम होत नाही आमच्या मम्मीचं. काय जेवण व्हायचं आहे. अजून काय पाहुणे तिने जेवण नको. ते पाहुण्यासाठी जेवण वगैरे करावं लागतंय म्हणून आता दर्शन वगैरे करून घेत आहे.
बच्चू काय मंगाशी आलाच नाही तू घरी बँड ओलाल तर कामात सांग तुला. चला केतन, दीपाली आणि चिकलू. तर चला तर मी डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ. शो चलो. तर चला तर आम्ही पोचलोय मंदिराजवळ आणि आमचे मामा आता मलाच माहिती नव्हता मम्मी बोलली म्हणून पाकोडचा मामा भेटले. तर काय नाव तुमचा? अविनाश गिरे. पहिल्यांदा आपली ओळख झाली आणि आमची मामी. तर कशी वाटते आमची जसखरगावची जत्रा? छान वाटते मस्त. दर्शन वगैरे झालं आमचं? चालू का? तर चला तर आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन वगैरे करू आपण. हा केतना वरती गेलं सर. चला तर आपण इथं आलोय आपल्या दुकानावर आणि इथं समोर ताई आहे. त्या त्याला ताईचं तुम्हाला थोडक्यात दिदी आहेत. थोडक्यात माहिती येईल या दुकानाबद्दल काय काय आहे आणि कसं आहे. तर या माहिती देणार आहेत. हा असं दुकान आहे त्यांचा. दीदी काय सांगणार या दुकानाबद्दल? काय काय तुमच्या इथं? शांती. सर्वप्रथम ब्रह्माकुमारीच्या तर्फे आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो. ब्रह्माकुमारी विद्यालय ज्या जगभरात 90 वर्षांपासून 140 देशांमध्ये कार्य करते आणि ही आध्यात्मिक संस्था आहे. आमचा असा उद्देश आहे की भारत देशाला पुन्हा रामराज्य स्वर्णिम भारत बनवायचा आणि म्हणून ह्या स्टॉलचं आपण जर नाव पाहिलं तर त्याच्यावर लिहिलेलं आहे आने वाला स्वर्णिम भारत. तर भारत देशाची जी परंपरा आहे ती खूप समृद्ध आहे. पण आज आपण भारतवासी विचार करतोय की रामराज्य यावं आणि ब्रह्माकुमारीचा असा मेसेज आहे की रामराज्य येण्यासाठी आपल्याला रामराज्यासारखं गुणवान बनलं पाहिजे. श्रीराम श्रीकृष्णांचे जे गुण होते ते आपल्या आचरणात आणले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना सुद्धा करतो की हे ईश्वरा सुख शांती दे आणि आमच्यामध्ये जे अवगुण आहेत त्या अवगुणांना दूर कर. मग ब्रह्माकुमारीचा असा मेसेज आहे. जसं या चित्रांमध्ये आपण पाहतो की आज जर समाजात आपण पाहिलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि आपण त्याच्यावर बोलतो. आपल्याला ते नको आहे. तर जर नको आहे तर ते आपल्याला गिव्हअप करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. म्हणून ब्रह्माकुमारीमध्ये इथे सांगितलेलं आहे. तर तिथे आता हे समोर सत्ययुग म्हणजे काय, याचा काय माहिती म्हणजे अर्थ याचा? हे याच्यासाठी दाखवलेलं आहे की आपल्याला जे सुख शांती समृद्धी हवी आहे जीवनामध्ये तर ते असं विश्व
5000 वर्षापूर्वी भारत देशामध्ये होतं, ज्याला आपण वैकुंठ रामराज्य म्हणतो, पण ते असं एवढं सुंदर होतं, एवढं समृद्ध होतं. आपल्याला सुद्धा त्या जगात जायचं असेल तर त्या जगासारखे आपल्याला गुण धारण करायला पाहिजे, शक्ती धारण करायला पाहिजे, एक दुसऱ्याशी तसा व्यवहार करायला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपल्या जीवनात आपल्या देशासाठी काहीतरी दृढता संकल्प असा केला पाहिजे. म्हणून आम्ही एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. हे तुम्ही एक झाड पाहता, तर ह्या झाडाला आम्ही गोल्डन कलर दिलेला आहे आणि इथे लिहिलेलं आहे स्वर्णिम भारत के लिए आपका योगदान. म्हणजे आपल्या देशाला जर स्वर्णिम भारत रामराज्य वैकुंठ बनवायचं असेल तर हे झाड गोल्डन आहे, पण ते सुकलेलं आहे. म्हणजे भारत देश जो आहे तो प्राचीन आहे, आपलं पूर्ण जगभरात त्याची महिमा आहे, पण आपल्याला भारतवासियांना पुन्हा या झाडाला सुंदर करण्यासाठी हे दृढ संकल्प लावलेले आहेत प्रत्येकाने, की मी माझ्या देशासाठी हा दृढ संकल्प प्रत्येकाला आपण संधी देतो, झाडे लावा झाडे जगवा असं पण आणि आपल्या जीवनामध्ये एक गुण धारण करायचा आणि देशासाठी आपण काहीतरी कमिट व्हायचं, काहीतरी प्रतिबद्धता दृढता घ्यायची की मी स्वच्छता ठेवेल, मी पाण्याचा कमी वापर करेल अशा प्रकारे. तर सर्वांना आमचे हार्दिक निमंत्रण आहे. आमचं जे माउंट आबूला आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे तिथे आपण व्हिजिट करू शकता. आपल्या ठिकाणी जी लोकल आमची ब्रांच असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा मेसेज प्राप्त करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ब्रह्माकुमारीची सगळी सेवा फ्री ऑफ चार्ज असते. आपण सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्या. इथे आम्ही JNPT टाउनशिप शाखेच्या द्वारे आलेलो आहोत आणि जसकार गावातील सर्व ग्रामस्थांना सुद्धा आमचं निमंत्रण आहे आणि ज्या मंडळांनी आम्हाला हा सहयोग दिला त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. ओम शांती. तर दीदींनी सर्वात पहिल्या बघायला गेलं तर सर्वात भारी एकदम माहिती दिलेली आहे. आणि बघायला गेलं तर हा जसखार गावात पहिल्यांदा हा स्टॉल लागलेला आहे, बरोबर ना? तर काहीतरी युनिक काहीतरी बघायला भेटलेलं आहे. तर धन्यवाद दीदी चांगली माहिती दिल्याबद्दल. तर हा यांचे सगळे स्टॉलचे मेंबर आहेत. तर थँक्यू माहिती दिल्याबद्दल. तर मी दरवर्षी तुम्ही या असं म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही माहिती पोहोचवा असे चांगले. तर चला. तर तुम्ही आता बघताय सगळे आपले गावातले यंग पिढी आणि समोर आहेत आपले ग्राम सुधारणा मंडळ याचे आपले पंच कमिटी म्हणून निशांत ठाकूर आहे गावाचे. तर यांच्या म्हणजे माध्यमातून बघायला गेलं तर हे दरवर्षी पालखी सजवतो आपली रत्नवाईची. तर काय वाटते पालखी सजवून आणि तुम्हाला किती वर्ष आले? हा आमच्या पिढी म्हणजे पिढीतून आजी आमची भीमाबाई केशव ठाकूर आणि त्याच्यानंतर आमचे प्रवीण केशव ठाकूर आणि आता मी सजवतोय निशांत ठाकूर आणि माझा भाऊ राहुल ठाकूर. आम्हाला आता 55 वर्ष झाली. 55 वर्ष आम्ही देवीची सेवा करतोय. ह्या आमचा घराला मान मिळालेला आहे, त्याबद्दल आम्ही गावाचे आभार मानतो आणि अशीच आमच्याकडनं देवीची सेवा हो ही ईश्वरचरणी पुढं प्रार्थना करतो. काय सांगाल देवीबद्दल आणि तुमचे पालखी तुम्ही सजवता? तर मस्त म्हणजे आता मला वाटतं यावर्षी जरा युनिक होती पालखी सजवली. ती सकाळची कोण सजवते ती? सकाळची ते गावातले सजवतो. हां, तर मला वाटतं यावर्षी जरा युनिक असेल ना? हां, यावर्षी नवीन असेल. आणि कसं आहे, आपल्या भाविक जास्त असल्यामुळं काही ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतात त्या काही प्रमाणामध्ये कमी करायला लागतं, कारण आपली पालखी भरपूर मोठी असल्यामुळे आणि गर्दी जास्त असल्यामुळे पाहिजे असं आपल्याला डिझायनिंग करता येत नाही. पण त्याच्यामुळे धक्काबुक्की होते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त आम्ही चांगल्या करायचा प्रयत्न करतो. तर धन्यवाद निशांत ठाकूर. धन्यवाद. रत्नेश्वरी माते की आई माऊलीचा. चला तर ही थोड्या वेळात पालखी आहे ना सजून आणतील, कारण की आज पालखी आहे ना आपली देवीची, त्या निमित्ताने ही पालखी सजवून येतील. तर सगळे आपले गावातलेच आहेत ते आता पालखी नेत आहेत आणि थोड्या वेळात मला वाटतं संध्याकाळी पालखी निघेल, म्हणजे 7-8 वाजता इथं देवळात आणतील.
मंडळ जसखर त्या मनोहर म्हात्रे आहेत काका म्हणून. तर आपल्याला माहिती देणार आहेत आपला जसखर गावाचा जल्लोष आजच्या दिवशी म्हणजे पालखी आज आहे 9:30 तर वाजलेत 10 वाजता पालखी निघेल. तर या पालखी सोहळ्यामध्ये काय असतं जल्लोष कसं असते या तुम्हाला काका सांगेलच कसं असते तुम्हाला. आज बघितले काल आमची रत्नेश्वरी मातेची प्रथम आम्ही अंग आणला सकाळी 9 वाजता. नंतर काल यात्रा झाली. आज पालखीचा मोसम आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण पालखी कशाप्रमाणे निघतो आणि कसा जल्लोष असतो ते तुम्ही बघतच असतात ETVवर किंवा कुठल्या दुसऱ्या चॅनलवर. हा आमचा जल्लोष म्हणजे अख्ख्या गावाचा नाही तर उरण तालुक्यातील, उरण नाही तर पनवेल नाही तर पुऱ्या मुंबईतली सर्व या जल्लोषातील लोक येत असतात. रायगड बोललं तरी कमी. हा पूर्ण रायगड म्हटलं तरी चालेल. त्याच्यापेक्षा बाहेरचे कोल्हापूरचे पण लोक येतात पण ते आपल्याला समजून येत नाही. इथून जे लोक गेले त्या आणि या आई माऊलीचा जल्लोष हा मोठ्या थाटात माटात कुठलाही प्रकारचा किती वाद असला तरी कुठल्याही प्रकारचा यात्रा आणि पालखीमध्ये वाद नाही एकोपाने सर्व राहतात आणि एकोपाने पालखी साजरी करतात. हा देवीचा आमचे साक्षात चमत्कार आहे. किती वर्ष झाली की आमच्या देवीच्या यात्रा कुठल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही. कारण देवीची कृपा ही सर्वांवर आहे आणि सर्वांना बुद्धी देतो देवी की कोणीही कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. म्हणून देवीला आज बघितले सर्वकडे तर एकच रत्नेश्वरी माते की जय आणि रत्नेश्वरी देवी की जय असंच म्हटलं जातं आणि पालखी मोठ्या थाटात केली जातो. थोडक्यात आपल्या आई रत्नेश्वरीच्या माहिती सांगा थोडी थोडक्यात. आई रत्नेश्वरी हा प्रसंग मी तुम्हाला सांगतो की ही तल्यामध्ये मिळालेली आहे. एक असा आमच्या म्हणजे सांगण्यावरून मी तुम्हाला सांगतो की 300 वर्षापूर्वी एक साधू संतांच्या रूपात आली होती की तुमच्या तल्यामध्ये मी वास्तव करायचं आहे, मला तुमच्या गावामध्ये यायचं आहे. तर तो भगत येऊन गावामध्ये स्थानिक लोकांना सांगितले अध्यक्ष कमिटी असेल त्या की आपल्या तल्यामध्ये आपली देवी आहे ती प्रगट होण्याची इच्छा आहे. ती प्रगट होण्यासाठी आपल्या गावची सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्या आपण तळ्यात बघायला जायचं आहे असं समजून तिथं ते तळ्यामध्ये ती देवी मिळाली आणि तिचं म्हणणं होतं की मला एक सुंदर असा मंदिर तुमच्या गावामध्ये मग आम्ही एक सुंदर असं मंदिर बांधला आणि तेव्हापासून वास्तव हे जसखर गावामध्ये करत आहे. आत्तापर्यंत म्हणजे हा देवीचा 3रा मंदिर आहे आणि भव्य दिव्य असं मंदिर या जसखर गावामध्ये बांधला गेला आहे. धन्यवाद अशी चांगली माहिती दिल्याबद्दल. मला वाटतं दरवर्षीप्रमाणे असं आकर्षण जल्लोष उत्साह वाढतच राहील. मी सर्वांना भाविकांना एक म्हणजे आमच्या चॅनल किंवा गावाचं माहिती की दरवर्षी या वर्षी जर 1000 आले तर पुढच्या वर्षी 2 लाखापर्यंत कसे लोक येतील याचा प्रयत्न अख्खी गावकी करणार आणि ग्रामस्थ मंडळ करणार आहे आणि प्रत्येक तरुण यामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त लोक कशी यात्रेला येतील याचा पाठपुरावा आमचे लोक गावातील भाविक कमिटी नंबर किंवा इतर सामाजिक कुठली संस्था असतील ते संस्था करून आणि कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल आणि मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात हा साजरा केला जाईल. यात्रा आणि पालखी साजरा केली अशी गावी आम्ही तुम्हाला देत आहोत. तर ही चांगली माहिती दिल्याबद्दल काकांना धन्यवाद बोलीन आणि तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. हा जल्लोष फक्त जसखर गावातच होणार आहे कुठं होणार नाही. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. तुम्हाला परफेक्ट दाखवते काय असतं जल्लोष. आणि आता पालखी मगाशी झाली होती आता थोड्या वेळेस पालखी निघेल आपल्या आईची. ही पालखीमध्ये मजा काय असते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला भेटाल आणि कंटिन्यू राहा. बोला रत्नेश्वरी माते की आई माऊलीचा. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या. मी सर्वांना विनंती आहे की प्रत्येक चॅनल चांगल्या प्रकारे असतात आणि तुम्ही त्याचा प्रोग्राम नेहमी बघत जा. कोणीच सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि धन्यवाद देतो की असंच तुम्ही याप्रमाणे सर्व यात्रा पालखींचे प्रोग्राम तुम्ही युट्यूबवर दाखवा हीच तुम्हाला विनंती. तर मित्रांनो आता थोड्या वेळात आरती होईल आणि आत्ता क्राऊड बघता क्राऊड 1 नंबर क्राऊड आहे. एवढी पब्लिक आहे ना दर्शन करायला भेटत नाही म्हणजे भाविकांना आणि आम्हाला पूर्णपणे हँडल करायला लागते सर्वांना. तर बघा पूर्ण गर्दी आहे. थोड्या वेळात आईची पालखी पण निघणार आहे. फुल क्राऊड आहे.
अम्बे ईश्वरी ओवाली ती नर नारी भक्त गर्दी जय जयकारी आरती रत्नेश्वरी रत्नेश्वरी
बँडी दसकारकर, बँडी दसकारकर ब्रँड. ओनली ब्रँड दसकार, फक्त दसकारकर.
आई म्हणजे चंद्राई दसऱ्याची रत्नेश्वरी आईची आई म्हणजे चंद्राई पैसरी